नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. सरकारी कर्मचारी, शिक्षक, अधिकारी आणि पेन्शनधारकांनो 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. फिटमेंट फॅक्टर वाढणार, पगार वाढणार अशी मोठी चर्चा सध्या देशभर सुरू आहे. पण आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे, जो कदाचित कर्मचारी संघटनांनी देखील अजून पूर्ण क्षमतेने उपस्थित केलेला नाही किंवा मांडलेला नाही. प्रश्न असा आहे, महागाई एवढी वाढली असताना डी-ए फक्त 58% कसा? 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या आधी डी-ए जवळपास 100% गेला होता. मग आत्ता परिस्थिती वेगळी कशी? सरकारने गेल्या 10 वर्षात डी-ए वाढ कृत्रिमरित्या नियंत्रणात ठेवली का? आणि जर हे खरं असेल तर 8वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेइतका फायदेशीर ठरणार आहे का? आज आपण हाच विषय खोलात जाऊन समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. डी-ए म्हणजे डिअरनेस अलाउन्स. त्याला मराठीत महागाई भत्ता म्हणतात. अर्थात हे सर्वांनाच माहित आहे, तरी पण सांगतो. हा भत्ता सरकार कर्मचाऱ्यांना का देतं? कारण बाजारात महागाई वाढते, वस्तू महाग होतात, घर खर्च वाढतो आणि त्या वाढलेल्या खर्चाची काही प्रमाणात भरपाई म्हणून सरकार डी-ए देते. म्हणजे डी-ए हा सरकारचा उपकार नसतो, तो महागाईमुळे कमी झालेल्या पगार मूल्याची भरपाई असते. आता इथेच खरी गोष्ट सुरू होते. 7वा वेतन आयोगाच्या आधी डी-ए सतत वाढत गेला. महागाई वाढत होती आणि डी-ए देखील वाढत होता. परिस्थिती अशी झाली होती की डी-ए जवळपास 100% अधिक पोहोचला होता. म्हणजेच मूळ वेतना इतकाच महागाई भत्ता झाला होता. आता आजची परिस्थिती 8वा वेतन आयोग लागू होण्याच्या चर्चेपर्यंत डी-ए फक्त 58% आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो, गेल्या 10 वर्षात महागाई कमी होत गेली का? तुम्ही स्वतः या गोष्टीचा आता विचार करा. पेट्रोलचे दर वाढले की नाही? गॅस सिलेंडर महाग झाला की नाही? मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढला की नाही? खाजगी हॉस्पिटलची बिलं वाढली की नाही? घर भाडं वाढलं की नाही? भाज्या, दूध, किराणा सगळं महाग झालं की नाही? मग महागाई एवढी वाढली असताना डी-ए तितक्या वेगाने का वाढला नाही? हा प्रश्न आता विचारला गेला पाहिजे. सरकारने गेल्या काही वर्षात प्रत्येक 6 महिन्यांनी डी-ए वाढ जाहीर केली. पण किती? 2%, 3%, कधी 4%. मग कर्मचाऱ्यांना वाटतं, ठीक आहे, वाढ झाली, पण आता या वाढीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे. कारण जर वास्तविक महागाई 8%, 10% किंवा त्याहून जास्त असेल आणि डी-ए फक्त 2 किंवा 3% वाढ होत असेल, तर उरलेली महागाई कर्मचारी स्वतःच्या खिशातून भरतो का? हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, सरकार महागाई मोजण्यासाठी ज्या पद्धती वापरतो, त्या सामान्य माणसाच्या वास्तव आयुष्याशी किती जुळतात? कारण सरकारी आकडे एक सांगतात आणि बाजारातील वास्तव वेगळंच असतं. सरकारी कागदांवर महागाई कमी दिसू शकते, पण सामान्य कुटुंबाचा मासिक खर्च मात्र सतत वाढत असतो. आणि त्यामुळेच अनेक कर्मचाऱ्यांना आता असं वाटू लागलंय की डी-ए वाढीचं गणित वास्तवापेक्षा कमी ठेवण्यात आलं. आता इथे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. गेल्या 10 वर्षात डी-ए वाढ जाणीवपूर्वक कमी ठेवली का? कारण महागाई ज्या वेगाने वाढत होती, त्या तुलनेने डी-ए वाढ खूपच तुटपुंजी दिसते. 2%, 3% अशा छोट्या वाढी देऊन लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जाणाऱ्या पैशांचा पद्धतशीर कात्री लावली गेली का? आज अनेक कर्मचारी आणि संघटनांमध्ये अशी भावना दिसते की महागाईची वास्तविक भरपाई पूर्णपणे दिली गेली नाही. आणि त्यामुळेच आता प्रश्न विचारला जाऊ लागला आहे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील ही बचत इतर लोक कल्याणकारी योजनांकडे वळवली गेली का? लाडकी बहीण असो किंवा इतर मोठ्या योजना, सरकारने आर्थिक प्राधान्यक्रम बदलताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशावर ताण टाकला का? या प्रश्नावर आता गंभीरपणे चर्चा व्हायला पाहिजे. आता इथे 8वा वेतन आयोगाचा सर्वात महत्वाचा मुद्दा येतो. सध्या कर्मचारी फिटमेंट फॅक्टर बद्दल मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत.
कोणी म्हणतं 2.5 होईल, कोणी म्हणतं 2.86, तर काही संघटना 3 पट मागणी करतात. पण इथे एक मूलभूत प्रश्न आहे. जर डीए आधीच कमी पातळीवर ठेवला असेल, तर फिटमेंट वाढवूनही अंतिम पगारवाढ अपेक्षित इतकी होणार आहे का? कारण आयोग जेव्हा नवीन वेतन रचना तयार करतो, तेव्हा आधीच्या डीएचा आधार महत्वाचा असतो आणि जर तो आधारच कमी असेल, तर पुढचं गणितही कमी होण्याची दाट शक्यता असते. म्हणजेच काय, वरवर मोठी पगार वाढ दिसेल, पण प्रत्यक्ष हातात येणारी वाढ अनेकांच्या अपेक्षेपेक्षा कमी असू शकते किंवा अपेक्षा भंग निर्माण करणारी असू शकते. हीच भीती आता कर्मचारी वर्गात दिसू लागली आहे. आता इथे कर्मचारी संघटनांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण आयोगासमोर फक्त फिटमेंट फॅक्टरची मागणी करून उपयोग होणार नाही. संघटनांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की गेल्या 10 वर्षांच्या वास्तविक महागाईचा स्वतंत्र आढावा घ्या. डीएचे गणित पुन्हा तपासा. महागाई निर्देशांक वास्तवाशी जोडा आणि कर्मचाऱ्यांच्या खर्च वाढीचा प्रामाणिक अभ्यास करा. अन्यथा काय होईल? मोठमोठ्या घोषणा होतील, हेडलाईन येतील, इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ असे दावे केले जातील, पण प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात अपेक्षेपेक्षा खूप कमी पगार येईल किंवा खूप कमी लाभ येईल आणि मग लाखो कर्मचारी म्हणतील आपल्या तोंडाला पानं पुसली गेली. मित्रांनो, हा विषय फक्त सरकारी आकड्यांचा नाही, हा विषय आहे 10 वर्षांच्या वाढलेल्या खर्चाचा, कुटुंबाच्या आर्थिक ताणाचा आणि कर्मचाऱ्यांच्या वास्तविक जीवनमानाचा. म्हणून आता ही वेळ केवळ भावनिक घोषणा ऐकण्याची नाही, तर डीए आणि महागाईचं खरं गणित समजून घेण्याची आहे. तुम्हाला काय वाटतं? महागाईच्या तुलनेत डीए कमी ठेवण्यात आला का? 8वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना खरंच न्याय देईल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हे चॅनल कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा कोणत्याही सरकारच्या बाजूने अथवा विरोधात नाही. हे चॅनल फक्त सत्याच्या बाजूने आणि अन्यायाविरोधात स्पष्ट भूमिका घेणारं चॅनल आहे. सरकारी कर्मचारी असोत, शेतकरी असोत, पेन्शनधारक असोत किंवा सामान्य नागरिक, त्यांच्या प्रश्नांना आवाज देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणूनच आपले प्रश्न अशाच ताकदीने मांडण्याचं बळ आम्हाला मिळण्यासाठी त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही सांगा. तुम्ही कोणत्या विषयावर सखोल विश्लेषण किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर सखोल विश्लेषण हवं आहे, तो विषय देखील कमेंट बॉक्समध्ये सुचवा. तुमचा विषय मांडण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.